हॅलो, आज आपण बनवूया थालीपीठ. त्याच्यासाठी 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही हे कमी जास्त करू शकता. गव्हाचं पीठ पण ॲड करू शकता. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, तिखट, धनेजिरे पूड, हळद, ओवा आणि कोथिंबीर, आले लसूणची पेस्ट माझी तयार असते ती घेतलेली 1 मोठा चमचा. मिरच्या वेगळ्या पेस्ट करून घेतलेल्या आहेत. तिखट आहेत ह्या मिरच्या, चुरचुरीत आहेत. 1 काकडी किसून घेतलेली आहे. भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे. आता सीझन आहे तर कांदेपात पण छान लागते, तर कांदेपात पण ॲड केलेली आहे. म्हणजे ह्या वेजीसचा थालीपीठ होतं, छान लागतं. तुम्हाला पाहिजे त्या आवडीनुसार वेजीस तुम्ही कमी जास्त करू शकता. आता छान मळून घेतलेलं आहे ते पीठ. थोडंसं ताजं टाकून ते मळून घेतलेलं आहे. आता हा थालीपीठसाठी मी पेपर वापरते, तो अजिबात ह्याला चिकटत नाही तव्याला. खूप छान होतात थालीपीठ, तुम्ही पण ट्राय करा. लिंक पाहिजे असेल तर मी शेअर करते या व्हिडिओमध्ये, तुम्ही विचारू शकता मला. तर थालीपीठाचा एक उंडा घेऊन गोल करून छान त्या ह्याच्यावर थापून घ्यायचा. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचा, जाड बारीक कसंही तुम्ही करू शकता. पाणी लावून छान पातळ असा उंडा मी लावून घेतलेला आहे थालीपीठासाठी. आणि तवा तोपर्यंत गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आता तूप थोडंसं टाकेन आणि थालीपीठ पूर्ण थापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये छोटीशी होलं करतात. कारण हेच आहे की तुम्ही जे वरून तूप तेल जे टाकता ते व्यवस्थित खालीपर्यंत जाऊन थालीपीठ छान भाजावं. तवा गरम छान झालेला आहे, त्याच्यावर थोडंसं तूप लावून घेतलं, त्याच्यामुळे तो थोडासा नॉनस्टिकी होतो. आता हा असा पेपर टाकून तुम्ही थालीपीठ काढून घेऊ शकता. थोडं चिकटलं तरी तुम्ही काढून घेऊ शकता. नंतर थोडंसं निघालेलं आहे तो भाग तुम्ही वरून चिटकवला तरी निघतो छान. आणि वरून थोडंसं तूप सोडलेलं आहे आणि मी परत झाकण लावून घेतलेलं आहे ते दोन्हीकडून व्यवस्थित शिजण्यासाठी. तर ही सगळी पिठं शिजण्यासाठी झाकणं गरजेचं आहे 2-3 मिनटं. परत मी हे उलटून घेतलेलं आहे छान. पहिलंच थालीपीठ थोडंसं तुटतंच, दुसऱ्यापासून छान निघतात कारण तवा छान तापलेला असतो. आणि हे झालेलं आहे छान थालीपीठ.